नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन नगर रचना व मूल्य निर्धारण विभाग यांच्या मार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। सरळ सेवा भरतीने या ठिकाणी ही वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 38,600 ते 1,32,300 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिली जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। एकूण या ठिकाणी 289 जागांची वॅकन्सी आहे। अर्ज जे आहे तुम्ही 29/8/2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करू शकणार आहात। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय असणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत अशी डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग यांच्यामार्फत जे ऑप्शन नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील नगर रचना सहाय्यक गट ब, उच्च श्रेणी लघुलेखक गट ब आणि निम्न श्रेणी लघुलेखक गट ब साठी या ठिकाणी वॅकन्सी संदर्भातील ही नोटिफिकेशन जे आहे निघालेली आहे। तर या ठिकाणी रचना सहाय्यक या पदासाठी तुम्हाला 38,600 ते 1,22,800 रुपयाच्या दरम्यान वेतन जे आहे दिले जाणार आहे। एकूण या ठिकाणी 261 पदांची ही वॅकन्सी या ठिकाणी आहे। कॅटेगरीनुसार वॅकन्सी ज्या आहेत आपण स्क्रीनवरती बघू शकता। त्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखक गट ब साठी या ठिकाणी एकूण या ठिकाणी 9 जागांची वॅकन्सी आहे। या पदासाठी तुम्हाला 41,800 ते 1,32,300 रुपयाच्या दरम्यान वेतन जे आहे दिलं जाईल। त्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक गट ब या पदासाठी तुम्हाला 38,600 ते 1,22,800 रुपयाच्या दरम्यान वेतन जे आहे दिलं जाईल। 19 वॅकन्सीज एकूण या पदासाठी निघालेले आहे। तर या ठिकाणी 30 जुलै 2024 पासून अर्ज सुरू होणार आहेत आणि 29 ऑगस्ट 2024 पर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी करू शकणार आहात। शैक्षणिक अर्हता जे आहे या ठिकाणी रचना सहाय्यक या पदासाठी स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र आणि बांधकाम तंत्रज्ञान यामधील मान्यताप्राप्त संस्थेची 3 वर्षाची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण केलेली तुम्ही असणं आवश्यक आहे। त्यानंतर दुसरं जे पद आहे उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल। लघुलेखनाचा वेग तुमचा 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग तुमचा 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। म्हणजे टायपिंग संदर्भातील सर्टिफिकेट जे आहे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी देखील तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि लघुलेखनाचा वेग तुमचा 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट अर्हतेचे प्रमाणपत्र तुमच्याकडे जर असेल टायपिंगचे तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। वयमर्यादा जी आहे तुम्हाला 18 ते 38 वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तुम्ही जर रिझर्व कॅटेगरीमधून येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी वयामध्ये सरकारी नियमानुसार सवलत जी आहे दिली जाणार आहे। परीक्षा शुल्क जे आहे या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये इतके या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याअगोदर आपण संपूर्ण जाहिरात एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशीच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।